गुरुपौर्णिमेनिमित्त आदित्य प्रतिष्ठान ठाणे व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य गुरुपौर्णिमा उत्सव 2026 मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा करण्यात आला आहे। हा उपक्रम किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला आहे। श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र अभिनय कट्टा जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नौपाडा ठाणे येथे सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे 6 वाजता काकड आरती श्री स्वामी समर्थ बावनींचे पठणाने कार्यक्रमांची सुरुवात झाली। त्यानंतर 11 वाजल्यापासून अखंड नामस्मरण आणि दुपारी नैवेद्य आरती संपन्न झाली। त्याचबरोबर दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत भजन महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये ठाण्यातील प्रसिद्ध 8 भजनी मंडळांनी आपली सेवा दिली। स्वानंद, संकटमोचन, स्वरसय्य, माऊली, स्वरसाधना, ज्ञानेश्वरी, अनुपम आणि अंबिका या भजनी मंडळांनी भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सन्मान माऊलींचा हा कार्यक्रम ठरला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री अक्कलकोट येथून आलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन प्रत्येक भाविकाला या ठिकाणी घेता आले। यामुळे भाविकांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण होतं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधिक माहिती देताना आयोजक किरण नागती यांनी सांगितले की स्वामींच्या आशीर्वादाने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उत्सव उत्तम प्रकारे पार पडला। कार्यक्रमाचं नियोजन श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र परिवार ठाणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी वचनाची आठवण करून देत कार्यक्रमाची सांगता झाली। अर्थातच गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आपण इथे बघतोय की एक वेगळं वातावरण आहे। श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या माध्यमातून खरं तर हा उत्सव असतो आणि आपण बघतोय एकीकडे भजन महोत्सव सुरू आहे आणि या भजन महोत्सवामध्ये एकूण 10 भजनी मंडळ आहेत जी आपल्याच विभागातली आहेत आणि ज्या पद्धतीनं या महिला ह्या भजनाच्या कुठेतरी भक्तिरंगात डुंबून गेलेल्या आहेत, वयाचं कुठेच मला असं वाटतं तिथे भान न ठेवता भक्तिरसामध्ये संपूर्ण डुंबून गेलेल्या आहेत। आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही स्वामींकडे हीच प्रार्थना करू की या समाजामधल्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत, समाज कंटक जी मानसिकता आहे ती कुठेतरी ठेचून काढा आणि स्वामी महाराजांनी सुदृढ आरोग्य प्रत्येकाला देवो, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण हो। तरुण पिढीला सुद्धा ज्या पद्धतीनं तरुण पिढी खूप प्रगल्भ होत चालली आहे त्यांच्यावर कुठेतरी मला असं वाटतं हे संस्कार सुद्धा होऊन द्या आणि सगळ्यांना सुख, समाधान आणि निरोगी आरोग्य लाभो।